कोल्हापुरातून कर्नाटककडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या ज्या फेऱ्या आहेत त्या आता रद्द करण्यात आलेल्या आहेत। अनिश्चित काळासाठी या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात आदेश दिलेले आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांच्या सेफ्टीसाठी हा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे। प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही महत्त्वाची आहे आणि त्याच अनुषंगाने हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। कर्नाटकमधील चित्रदुर्गमध्ये महाराष्ट्रातील एसटी चालकाला धक्काबुक्की करत त्याच्या तोंडाला काळं फासल्याची घटना घडली होती आणि त्याच अनुषंगाने हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे। ही घटना घडल्यानंतर घटनेचे पडसाद पुण्यासह कोल्हापुरात देखील उमटल्याचं बघायला मिळालं होतं। ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आलेलं होतं। यावेळी कर्नाटकातील बसेसला आंदोलकांनी काळं फासत निषेध नोंदवला होता। यापुढे असा प्रकार घडल्यास बसेस जाळू असा देखील थेट इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला होता। त्याचप्रमाणे पुण्यातील स्वारगेटवरही अशाच प्रकार काही घडला होता। म्हणूनच प्रवासी त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांची जी सुरक्षा आहे ती आमच्यासाठी महत्त्वाची आहे असं म्हणत जे परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतलेला आहे की कोल्हापुरातून कर्नाटककडे जाणाऱ्या ज्या महामंडळाच्या बसेस आहेत त्या रद्द करण्यात येतील। आजपासून या गोष्टीला सुरुवात झालेली आहे। मुंबई सेंट्रलमधून देखील अशा बसेस सोडल्या जातात, त्या देखील कर्नाटकमध्ये जाणार नसून त्या फक्त बॉर्डरपर्यंतच जाणार आहेत, कोल्हापूरपर्यंत जाणार आहेत, त्यापुढे जाणार नाहीयेत। कारण जो निर्देश देण्यात आलेले आहेत परिवहन मंत्र्यांकडून जे आदेश देण्यात आलेले आहेत त्यानुसार आजपासून हे बदल झालेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।